माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवची मैत्रीण किरण ही आता बाहेर येऊन थांबलेली असते आणि अर्णवचं वेटिंग करत असते, वाट बघत असते. अर्णवला यायला उशीर झाल्यामुळे थोडी का होईना ती अर्णववर चिडते, ती थोडी रागवून बसते. त्यावर अर्णव तिला शांत करत असतो आणि अर्णव तिला म्हणत असतो की यार सॉरी यार, खरंच मला लेट झाला. पण हे सगळं पडलेलं ना ईश्वरीचं स्वप्न होतं. ईश्वरी लगेच भानावर येते आणि इकडे तिकडे पाहू लागते. त्याच वेळेला आता अर्णव तिला म्हणतो की काय झालं, तर अर्णवला ती सांगते की काही नाही. आणि मग अर्णव म्हणतो आवाज आला ना म्हणून मी बाहेर आलो. मग मला बाकीही कामं आहेत. तेवढ्यातच ना अर्णवचा फोन वाजतो. मग अर्णवच्या फोनवर ना किरणचा कॉल आलेला असतो. हे लांबूनच आता ईश्वरीला दिसतं. मग काय ईश्वरी आता सुरू होते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की आता तुम्हाला माझी गरज कशाला असेल ना, तुम्हाला आता हा इमर्जन्सी कॉल आला आहे, सो तुम्हाला आता ह्या कॉलवर बोलायचं असेल मग तुम्ही माझ्यासोबत नाही बोलणार, बरोबर ना. आता ते बोलणं इम्पॉर्टंट आहे, राईट, बरोबर की नाही. मग आता अर्णव म्हणत असतो की तू बरोबर बोलतेस, ते बोलणं माझं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी पटकन येतो जाऊन. मग तुम्हाला भूकही नसेल, बरोबर ना. अर्णव म्हणतो की हां आता तरी मला भूक नाही आहे, भूक लागल्यावर मी तुला सांगतो. असं बोलूनच तो आता बाहेर निघून जातो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी खूप जास्त चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की मी आता शांत बसणार नाही, या किरणचा तपास तर मी घेणारच. किरण मिशन सुरूच. गुलाबी लिफाफ्यात नेमकं काय ठेवलंय ना हे तर मला बघायलाच हवं, असा विचार आता मात्र ती करत असते. पण फक्त थोडा वेळ वाट बघते आणि मग सगळ्याचा शोध घेते. कारण आता काही झालं ना तरीसुद्धा अर्णव सरांच्या सगळ्या गोष्टींवर माझा हक्क आहे आणि मी त्यांची बायको आहे. सो त्यांनीच माझ्यासोबत राहायला हवं, माझ्यासोबत गोष्टी शेअर करायला हव्यात, दुसऱ्या इतर कोणासोबतही नाही, असंच ईश्वरीचं म्हणणं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश हा सकाळपासून जो गेलेला असतो ना तो अजूनही घरात आलेला नसतो. म्हणून अंजलीला टेन्शन येत असतं. अंजली त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण अंजलीचा काही कॉन्टॅक्ट त्याच्यापर्यंत होत नसतो. त्यामुळे आता ती थोडीशी बिथरते, घाबरते, कळत नसतं तिला की काय करावं. दुसरीकडे मात्र आता वल्लरीच्या फोनवर काही मेसेजेस आलेले असतात. म्हणूनच वल्लरी मेसेज बघते आणि त्यामध्ये ना काही इमेजेस असतात. ते इमेजेस ज्यामध्ये खरं तर त्या स्क्रॅप डीलरने सगळे फोटो पाठवलेले असतात त्या पेटींचे आणि सांगितलेलं असतं की हे घ्या, ही पेटी घ्या आणि त्यामध्ये बघा तुमची कोणती पेटी आहे ते. पण त्या पेटीमधली कोणतीच पेटी ना नसते आणि म्हणूनच चकित पडल्यासारखं झालेलं असतं की आता काय करावं, खरंच ना कळायला काहीच मार्ग नसतो. पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळे खूपच जास्त पॅनिक येणं. खरं तर वल्लरी होते त्या माणसाला फोन करून सांगते की लवकर मला शोधून दे, कोणत्याही गोष्टी माझ्या माथ्यावर मारू नकोस. तुला असं वाटत असेल तर तो तुझा मोठा गैरसमज आहे. तेवढ्यातच ना तिथे मामा आलेले असतात आणि तू 10,000 रुपये घेतलेस का असं विचारतात. हो, मी 10,000 रुपये शॉपिंगसाठी घेतले असं त्या म्हणतात. आधीच माझ्या डोक्याला व्याप कमी आहेत का, मला न सांगता गोष्टी विकता आणि आता मला ना ह्या सगळ्या गोष्टी निस्तराव्या लागतात. म्हणजे अजून तुझ्या डोक्यात ना ते खूळ गेलंच नाही आहे का त्या पेटीचं, असं मामांनी विचारल्याबरोबर वल्लरी म्हणते की नाही, माझ्यासाठी ती पेटी खूप जास्त इम्पॉर्टंट होती आणि मला काही झालं तरी ती शोधून काढायचीच आहे. मग मामांना पुन्हा एकदा संशय येतो आणि मामांचा संशय एकदम खरा ठरत असतो. म्हणजे नक्कीच त्यामध्ये काहीतरी आहे ज्यामुळेच या गोष्टी इतक्या लपवल्या जात आहेत. पण या गोष्टी शोधून तर काढायलाच हव्यात असा विचार ना आता मात्र सुरू असतो. दुसरीकडे ईश्वरीचं बारीक लक्ष असतं अर्णववर. अर्णव झोपला आहे का या सगळ्याचा ती तपास घेते आणि त्याच वेळेला अर्णवकडे ती बघते. अर्णव ना तिथेच बसलेला असतो जिथे त्याचं कपाट असतं आणि जिथे ते गुलाबी लिफाफा ठेवलेला असतो त्याजवळच तो बसलेला असतो. त्यामुळे आता ईश्वरी विचार करते की ह्यांना खरंच ना वर्षभराची कामं एकाच दिवसात करून घ्यायचेत का, गपचूप झोपायचं ते नाही, पण काही ना काही आपलं करत राहायचं हे आपलं ह्यांचं सुरूच असतं, असं देखील ईश्वरी आता म्हणत असते. पण आता हळूच का होईना ईश्वरी तिकडनं जायला निघते. मग काय, ती तिजोरी ओपन करते आणि ती त्याच्यातून लिफाफा शोधायचा प्रयत्न करणार असते. पण त्या तिजोरीला लॉक असतं.
लॉक असल्यामुळे तिच्याने ती तिजोरी उघडलीसुद्धा जात नसते. मग आता ईश्वरी विचार करते की आता तिजोरीची चावी कुठे ठेवली असेल. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप जास्त शहाणे आहात, पण तुमच्यापेक्षा मी हुशार आहे. मी या सगळ्या गोष्टी बरोबर हँडल करू शकते. तुम्हाला माहीत नसतील, पण मी बघते ना काय करायचं आहे ते. आणि असं बोलून ना इकडे तिकडे ती बघते आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की अर्णव इतका काही गाढ झोपलेला नाही आहे, पण जेवढा काही गाढ आहे ना तेवढ्यातच आपल्याला तिजोरी उघडावी लागेल आणि ह्या तिजोरीमध्ये बघावं लागेल. ती एकदा असंच उघडून बघते, पण काही उघडली जात नसते आणि त्यामुळेच ना आता तिला डाऊट येतो की नक्कीच ना ह्यांनी लॉक लावले, म्हणजे एवढं लॉक लावून ठेवेपर्यंत ह्यामध्ये असेल तरी काय. म्हणूनच ती आता हळूच का होईना लॉक ओपन करायचा प्रयत्न करत असते. मग आता लॉक ओपन होत नसतो. मग ह्या तिजोरीची चावी कुठे गेली, काय झालं असेल, असे गोंधळ ना तिच्या डोक्यामध्ये सुरू होतात. आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की नक्कीच नाही याची चावी ह्यांच्याकडे असणार आहे, पण कुठे असेल ही चावी. मग आता ती विचार करते की थांबा, या टेबलवरच कुठेतरी असेल आणि त्या टेबलवर इकडे तिकडे ती शोधू लागते, पण ती चावी कुठेही सापडत नाही. मग तिच्या लक्षात येतं की एकदा यांच्या खिशामध्ये चेक करूया, यांच्या खिशामध्ये जर असेल तर ही चावी मग तर बरंच पडेल. आणि म्हणूनच ना ती आता खिशात सुद्धा ती चावी शोधायचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे मात्र अंजली जी आहे ती सारखी राकेशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यातच ना राकेश तिथे आलेला असतो. राकेशच्या अंगाला आणि सगळेच खूप जास्त वार केलेले असतात, म्हणजे त्याला खूप जास्त मारहाण केलेली असते. त्यामुळे आता राकेश ना धावत पळत घरी येतो आणि घरात आल्यावर दार लावून घेतो. जेव्हा तो आता खोलीचं दार लावून घेतो ना तेव्हा अंजली घाबरते, कारण ना एकदमच बेकार अवस्था आता राकेशची झालेली असते. त्या गुंडांनी राकेशची जी काही धुलाई केलेली असते ना, त्यामुळे राकेश आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलेला नसतो. तो आपलं तोंड लपवून इकडे तिकडे फिरायचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला अंजली म्हणत असते की हे सगळं कोणी केलं. त्यावर आता अंजली त्याला घट्ट मिठी मारते. अंजली आता दाखवत असते खरंच ना तिला त्याच्याशिवाय बिलकुलही राहत नसतं, पण या सगळ्याचा फायदा ना हा राकेश ना एका वेगळ्याच प्रकरणातून घेत असतो. म्हणजेच काय तर बिचारी अंजली रडत असते, पण त्या रडण्याचा तो फायदा करून घेतो आणि म्हणत असतो की मी तरी काय करू, मला हे सगळं करावं लागतं, मी एक वकील आहे. दुसरीकडे ईश्वरी हळूहळू का होईना पुढे पुढे जात असते आणि अर्णवच्या हळूच खिशात ना हातही घालते. अर्णवच्या खिशात तिने हात घातल्याबरोबर तिला आता ती चावी सापडते. त्यामुळे ईश्वरीची तोंड वेडी वाकडी होत असतात, कारण तिला फायनली ती चावी सापडलेली असते. चावीने हळूच ना ती आता तिजोरी उघडून बघणार असते की त्यामध्ये त्या गोल गुलाबी लिफाफ्यात काय नेमकं ठेवलेलं आहे, कारण गुलाबी लिफाफ्यामध्ये काहीतरी नक्कीच गोष्ट आहे. अर्णवला नेमकी जाग येत असते. अर्णव इकडे तिकडे पाहत असतो. ईश्वरीच्या ही गोष्ट लक्षात येते. ईश्वरी मग त्या पडद्यामध्ये लपून बसते. आता अर्णवचे डोळे पुन्हा बंद होतात ना तशी ती पुन्हा भानावर येते आणि ती आता म्हणत असते की आज या लिफाफ्यातला पुरावा मी शोधून काढणारच. आज बघतेच मला कोण येतं अडवायला ते. आणि तिजोरी ती चावी लावून उघडते. तिजोरी चावी लागून उघडल्याबरोबर आता मात्र त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात, जे गुलाबी लिफाफ्यामध्ये असतात. आणि ते बघूनच आता ती खूप जास्त खुश होते. आणि तेवढ्यातच ते सगळे डॉक्युमेंट्स ती बघत असताना अचानकपणे अर्णवला जाग येते आणि अर्णव म्हणतो की मिस इंदौर हे सगळं तू काय करतेस. त्याबरोबर ईश्वरी घाबरते आणि ईश्वरीच्या हातामध्ये जे पेपर्स असतात ना ते सगळे हवेने उडतात. त्यामुळे ईश्वरी एकदम आश्चर्यचकित होऊन पाहत असते. इकडे राकेशच्या जखमांवर आता औषध लावायचं काम अंजली करत असते आणि त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की हे सगळं काय चालू आहे, पण हे सगळं खूप जास्त त्रासदायक आहे. मी या सगळ्या गोष्टींना एकदा ना काम करते, या सगळ्या गोष्टी अर्णवच्या कानावर टाकते. तुम्हाला पैशांची गरज आहे मला कळतंय, पण आपण या सगळ्या जर गोष्टी बोललो नाहीत तर कशा करणार आहेत. म्हणूनच मला असं वाटतं ना की एकदा मी अर्णवशी बोलते. नको, मला पैशांची गरज आहे, पण जर तू अर्णवशी बोलायला गेलीस ना तर तुलाही माहिती आहे ना मागच्या प्रकरणात ते कसं त्या पादुका गायब झाल्या होत्या तेव्हा कसं मला तो बोलला. तेव्हापासून ना मला नको वाटतं. नको, तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन त्याच्याशी, पण तुमचे होणारे हे हाल ना मी बघवत नाही आहे.
मी बोलेन त्याच्याशी, पैसे मागेन मी त्याच्याकडे, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता अंजली सांगू लागते. अंजली आता एवढं सगळं सांगते म्हटल्यावर राकेशला तितकंच तर हवं असतं, त्याला पैसे हवे असतात आणि त्यासाठी तो काही देखील करायला तयार असतो, अगदी काहीही. अंजलीला आता या सगळ्या गोष्टींना नकोशा झालेल्या असतात. म्हणजेच काय तर अंजली आता विचार करत असते की जर ह्यांना काही झालं तर, कारण पहिल्यांदा तर मीच होते, पण आता ही माणसं यांच्याही जीवावर उठायला लागलेत, यांना जर काही त्रास झाला ना तर मी नाही सहन करू शकत. आता आपल्याकडे बायाही आहे, तुम्ही आपल्या बायाचाही विचार करा, असं देखील आता जी अंजली आहे ती राकेशला सांगत असते. राकेश म्हणतो की हो ग, मी आपल्या बाळाचाही विचार करतोय, पण मी माझं हे जे काम आहे ते असं अर्धवट तर सोडू शकत नाही ना, माझं कामही मला तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि ते करावं तर लागणार आहे आणि त्यासाठी माझी ही धडपड सुरू असते, असं देखील आता राकेश बोलत असतो. दुसरीकडे ईश्वरीवर आता अर्णव चिडलेला असतो, कारण ना ती अचानकपणे ती गेलेली असते, पण ईश्वरी आता अर्णवला असं दाखवत असते की ती ना झोपेत आहे. आणि मग अर्णव म्हणतो की काय ग, झोपेत आहेस का? मग आता ईश्वरी तेच नाटक कंटिन्यू करत असते, झोपेत नाही का एखादा व्यक्ती कसा चालतो तसंच ती चालून दाखवत असते. पण आता अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तू झोपेत नाही आहेस, तू खरंच हे सगळं बघत होतीस. मग त्यावर मात्र आता ईश्वरी रडू लागते. ईश्वरी जेव्हा आता रडत असते ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय झालंय, काय झालंय, काय ते मला सांगतेस का? आवाज किती करतेस तू, खाली आवाज जाईल सगळ्यांना, तू का रडतेस हे असं? त्यावर आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुम्ही सध्या जे काही करताय ना ते खूप चुकीचं करताय, हा मला नाही आवडते तुम्ही जे काही करताय ते. मी काय केलंय तुला असं वाटते? तुम्ही माझ्यासोबत चीट करताय, म्हणजे मी असताना सुद्धा बाहेर दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवताय, हे असं बोलूनच ना आता ती खूप जास्त चिडलेली असते. त्यावर मात्र आता अर्णव बोलत असतो की शांत शांत हो, तू जे समजतेस ना तसं काहीसुद्धा नाही आहे. मग आता ईश्वरी अजूनच रडत असते. त्यावर अर्णव आता ईश्वरीला शांत करूनसुद्धा ईश्वरी शांत होत नसते. म्हणूनच आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या तोंडावर हात ठेवतो आणि मग काय ईश्वरी शांतच बसते. ईश्वरी जेव्हा आता शांत बसते ना तेव्हा अर्णवला ती तिच्या जवळ आलेलं पाहते. त्याच वेळेला अर्णवसुद्धा एकटक तिच्याकडे पाहत राहतो. आता दोघांच्याही मध्ये अंतर बिलकुलही नसतं, दोघंही जण अगदी जवळ आलेले असतात. आणि त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला शांत करत असतो, कारण त्यालाही वाटत असतं की ही स्वतःचा किती मोठा गैरसमज करून घेते आणि हिला होतोय त्रास. मग आता हिच्यापासून ह्या गोष्टी लपवून तरी मी काय करणार आहे, असाच विचार ना आता मात्र तो करू लागतो. आणि त्यामुळेच ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं, अंजली म्हणत असते की मी आताच जाऊन अर्णवशी बोलते, पण या सगळ्यामध्ये नको, आता नको अर्णवशी बोलू, वेळ बघून बोल, आता ही वेळ नाही आहे, नंतर बोल. पण मला ना नकोच वाटतं एका पॉईंटला त्याची मदत घ्यायला, कारण तो बघितलंच ना एकदा काही केलं ना तर ते बोलून दाखवतो आणि मला ना त्या गोष्टी नाही आवडत, म्हणूनच मी म्हटलंय ना की नकोच, असा विचार ना आता इथे राकेश करत असतो. आणि राकेश जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा अंजली हळूच त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. अंजली म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी बघते सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्या. आणि असं बोलूनच ती आता त्याला शांत व्हायला सांगते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, राकेश हा खूप जास्त खुश असतो, कारण त्याला ते पैसे हवे असतात आणि त्याचसाठी बहाणा करत असतो. आणि आज फायनली तो या सगळ्यामध्ये सक्सेस झालेला असतो. त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला पैसे तर मिळणार आहेत, मग आपण हे पैसे लगेच बॉसला देऊन टाकायचे. आणि असाच विचार करून त्याने पूर्ण पैसे जे आहेत त्याची तयारी केलेली असते. आणि ज्या वेळेला या सगळ्याची तो तयारी करतो ना तेव्हा मात्र आता तो स्वतःच खूप जास्त हॅप्पी असतो, कारण त्याला अगदीच सगळं जिंकल्याचं फिलिंग येत असतं. अंजलीला आताच जाऊन अर्णवला घडलेली हकीकत सांगायची असते, पण राकेश तिला म्हणत असतो की नको, हे सगळं काही घरात सांगू नकोस, त्यांना उलट वेगळंच वाईट वाटेल, म्हणून नको सांगूस घरातल्यांना, माझ्यामुळे टेन्शन नको, एकतर तू एवढं माझं टेन्शन घेऊन राहतेस ना तेच मला नको वाटतं ग, मग उगाच घरातल्यांनासुद्धा कशाला, त्यांनाही त्यांची कामं असतात, अर्णवही किती मोठमोठ्या मीटिंग्स करतो, मग
तुम्ही यानंतर मला असं सोडून तर जाणार नाही ना आणि असं बोलणार तर नाही ना. वचन त्या मला पहिल्यांदा, त्यावर आता इथे राकेश तिला वचन देतो आणि मी पुन्हा असं काहीच करणार नाही असं म्हणतो. पण जेव्हा ती तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र आता तो खूपच जास्त चिडलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला एका साईडला आनंदसुद्धा होत असतो की त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यात अशा पद्धतीने तो मिळवत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं गुलाबी लिफाफ्यामध्ये ना दुसरं तिसरं काही नव्हतं, तर त्या गुलाबी लिफाफ्यामध्ये एक मोठी गोष्ट होती, ती म्हणजे नम्रताच्या नावाची केलेली सेविंग. त्या सगळ्या गोष्टी आता अर्णव स्वतः करत होता आणि हे सगळं बघूनच ना इथे असणारी ही ईश्वरी चकित झालेली असते. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे. त्यावर अर्णव म्हणतो की बघ ना, माझी जबाबदारी आहे, म्हणजेच बघ, जसं आकाश माझा भाऊ आहे तसंच नम्रता ही माझी बहीण आहे. मग नम्रताच्याही पुढच्या लग्नाच्या वगैरे सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरच आहेत ना, आणि मग तेव्हा ते पैसे कुठेही कमी पडायला नकोत. म्हणूनच मला असं वाटतं की आतापासून तिच्या नावाने जर आपण बाजूला सेविंग करून ठेवली तर ते बरं पडेल ना. आणि म्हणूनच ते पैसे थोडेसे का होईना तिच्या नावाने बाजूला केले, थोडीशी सेविंग केली, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी खूपच जास्त चकित होते आणि ती आता पाहू लागते आणि ती म्हणत असते की काय बोलू अर्णव सर, असं तुम्ही करताना की मला नव्यानं प्रेमात पाडता. माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शनच उरत नाही तुमच्यापासून राहण्यापासून, असं देखील ती आता म्हणत असते. पण पुढील भागामध्ये ना आता मात्र तिनं धुमाकूळ घातलेला असतो. म्हणजेच ना ती आता अर्णवला म्हणत असते की खबरदार, जर मला सोडून ना दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे जरी वाकड्या नजरेनं बघितलात ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. कारण तुमचं आता लग्न झालंय माझ्यासोबत. तर आता अर्णवही तिच्याकडे पाहतच राहतो की ही काय बोलते असं. दुसरीकडे अर्णव म्हणतो की इतकी का बोलतेस, काय झालंय तुला. तर त्यावर ईश्वरी आता आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकते आणि म्हणत असते की माझं ना तुमच्यावर प्रेम आहे ना म्हणून. हे बोलत असताना ती थोडी लाजत देखील असते आणि त्यावर अर्णवला एकदमच आनंद होतो. दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर सगळीजणं बसलेली असतात सकाळच्या वेळेला. त्यावेळी रात्री घडलेली हकीकत जी काही आहे, म्हणजे राकेशकडनं जी स्टोरी रचून त्यांनी सांगितलेली असते ना अंजलीला, ती सगळी स्टोरी अंजली आता इथे सगळ्यांना सांगत असते. आणि म्हणूनच मला 10 लाखांची गरज आहे, चिंटू प्लीज ना 10 लाख रुपये दे. काही झालं तरी ते पैसे तिथपर्यंत पोहोचायला हवेत, कारण त्याच्यामुळे ह्यांना काही त्रास झाला ना तर ते मला आवडणार नाही. मला त्रास होतोय म्हणून मी म्हटलं. पण आता इकडे ईश्वरी विचार करत असते की नाही, काही झालं तरी राकेशला पैसे मिळू द्यायचे नाहीत. त्याला एकदा का पैसे मिळाले का तो पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी करणार आणि त्याचं डोक्यावरचं टेन्शन काही झालं तरी कमी होऊ द्यायचं नाही, असाच विचार ना इकडे असणारी आता ईश्वरी करत असते. आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्याचा विचार करते तेव्हा मात्र आता तिने ठरवून ठेवलेलं असतं की नाही, काही झालं तरीसुद्धा या सगळ्यात साथ द्यायची नाही. आता ईश्वरी कसं सगळं मॅनेज करेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.